नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारला आहे का? मी त्याच्यासाठी इतकी समर्पित असताना, प्रत्येक गोष्टीत पहिली प्राथमिकता देत असतानाही माझ्या अस्तित्वाची खरी किंमत त्या व्यक्तीला का कळत नाही? होय, पण मित्रांनो, प्रेमात सर्वस्व ओतता तो आपल्यावर प्रेम करो, आपली आठवण काढो, यासाठी आपण खूप धडपडतो. आपण 24 तास त्या व्यक्तीसाठी उपलब्ध असतो. त्याचे मेसेजेस, कॉल, त्यांचे मूड्स या प्रत्येक गोष्टीत आपण स्वतःला विसरून जातो. आपल्या मनात एक साधा हिशोब असतो, मी जितका वेळ काळजी घेईन, तितकी जास्त देईन, तितकाच वेळ माझा देखील कोणीतरी काळजी घ्यावी. मित्रांनो, तुम्हाला आज एक नवीन, कठीण, अत्यंत महत्त्वाचं सत्य स्वीकारावं लागेल. तुम्ही त्यांच्या आयुष्यात जितके जास्त उपलब्ध राहाल, तितकीच तुमची किंमत त्यांच्या मनात कमी होत जाते. हे मानवी मनाचे एक मूलभूत मानसशास्त्र आहे. जेव्हा त्याच्यासाठी सोपी बनतात, तेव्हा तो नकळत ती व्यक्ती गृहीत धरायला लागते. मित्रांनो, महाभयंकर आपण चूक करतो ती म्हणजे त्याला जुळवण्यासाठी किंवा आपण आनंदी आहोत हे सिद्ध करण्यासाठी सोशल मीडियावर खोट्या आनंदाचा देखावा उभा करणे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही सतत काहीतरी सिद्ध करण्याचा आटापिटा करता, तेव्हा नकळत हेच दाखवून देता की तुम्हाला अजूनही त्यांच्या मताची किंवा त्यांच्या ध्यानाची किती काळजी आहे. यामुळे तुम्ही त्या भावनिक जगामध्ये उपलब्ध राहता आणि त्याच्या मनात सुरू झालेल्या मिसिंग प्रक्रियेला तुम्ही स्वतःहून ब्रेक लावता. खरी अदृश्य अनुपस्थिती काय आहे, तर जेव्हा लोकांना खऱ्या अर्थाने आपली आठवण करून देणे म्हणजे सोशल मीडियावर कधीही मी खूप आनंदी आहे हे जाहीर करत नाही. ती शांतपणे आपले लक्ष त्याच्यावरून काढून स्वतःच्या जीवनावर घ्यायचं, स्वतःच्या करिअरवर, स्वतःच्या खऱ्या आनंदावर केंद्रित करा. तुम्ही त्या व्यक्तीला टाळत नाही, तर त्या व्यक्तीला शोधत तर अजिबात मुळीच नाही. तुम्ही सूट घेण्यासाठी मेसेज इग्नोर करत नाही, पण तुम्ही योग्य वाटेल तेव्हाच तुमच्या सोयीनुसार रिप्लाय करता. ही शांत आणि स्वकेंद्रित प्रामाणिकता त्याला प्रचंड आकर्षक वाटते यातून, कारण सिद्ध होतं की तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आयुष्यात पुढे गेला आहात. तुम्ही त्यांच्या नियंत्रणाखाली नाही आणि खरी भावनिक अनुपस्थिती ही त्या व्यक्तीला खूप बेचैन करते. त्यामुळे त्या व्यक्तीला परत तुमच्याकडेच यावेसे वाटते. नंबर 2, मित्रांनो, जे नियंत्रणाबाहेर आहे, ही भीती, बेचैनी आणि तुमची तीव्र आठवण करून देणे. तुम्ही आतापर्यंत शिकला आहात, ओढ निर्माण करण्यासाठी जास्त काही करण्याची गरज नसते, तर स्वसन्मानाने कशी माघार घ्यायची माहीत असणे आवश्यक आहे. तर त्यासाठी मित्रांनो, स्वसन्मानाने माघार घेता स्वतःच्या जीवनावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तो स्वसन्मानाने परत येतो, तुमची अनुपस्थिती त्याला इतकी तीव्रतेने जाणवते की तो जागा होतो. त्याला जाणीव होते की मी काहीतरी मौल्यवान गमावलं आहे आणि तो तुमच्याकडे खऱ्या प्रयत्नाने, सातत्याने आणि प्रामाणिकपणे परत येतो. यावेळी तुम्हाला कोणतीही भीक मागावी लागत नाही, उलट त्याने तुमचे मूल्य ओळखलेले असते हे स्पष्ट होते. मित्रांनो, तुम्हाला स्पष्ट उत्तर मिळते जेव्हा भावनिक माघार घेतली जाते. स्वतःच्या जीवनात गुंतून गेलात आणि त्यातून हे बदल दिसले, तर नक्कीच ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.